उत्तम व्यवहारे उदास विचारे वैच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खाणी. परोपकारी नेणे परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. भूतदया गाये पशुचे पालन, ताणेल्या जीवन वना माझी. शांती रूप नव्हे कुणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलाचे. तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खाणी. पांडुरंगा करो प्रथम गमन, पांडुरंगा करो प्रथम गमन. तू शरीर रणा संतांच्या, करुणाकर दडाळा तुमचा अनुग्रह दलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही जनेने बोलतो वचन अति भाविका. प्रथम नमन करुणानाथ उमा शंकराची सुता चरणावरी ठेवणे माथा साष्टांगी आता दंडवत. दुसरी वंदू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते चिंतया माश दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार अर्जुनतया माश दंडवत. आता नमोरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखातया माश दंडवत. ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून पुल्या बाळा चालवे सकळ नामा म्हणे विठ्ठल. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खाणी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग याच्या यावद्भूत तलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजविणारे संत श्री तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशानिमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे, तरी पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं. या न्यायानं उमेश दादा रानवडे यांनी नूतन ग्रह प्रवेश म्हणजे वास्तुशांती आणि त्यांचे आजोबा आनंदरावजी यशवंतरावजी ठमढेरे चा शताब्दी महोत्सव. अजून बिगर चष्म्यानंच लिहिलंय तुम्ही शताब्दी मध्ये. या निमित्ताने लक्ष्मणराव बाबूरावजी रानवडे, उमेश दादा रानवडे, त्यांच्या धर्मपत्नी शीतलताई, त्या सगळ्या रानवडे परिवाराच्या वतीनं मला मिळालेल्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित तुमचे गुरुवर्य शांती ब्रह्म कुरेकर बाबा ते या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्या महाराष्ट्राला ज्यांचं नाव माहिती आहे ते मृदंगाचार्य गंभीर महाराज, तुम्हालाही नमस्कार. गायनाचार्य विठ्ठलराव, तुम्हालाही नमस्कार. विनयकरी बोटकेलकर, तुम्हालाही नमस्कार.
सुधाकर महाराज, अश्विन महाराज, सीताराम महाराज, इकडचे सर्व संस्थेचे पुढे होणारे महाराज, त्यांनाही नमस्कार. बसलेल्यातले सगळे साधक आणि महाराज, बाबा तुम्हालाही नमस्कार. तुकाराम बुवा आणि आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे चिटणीस चंदेले नाना, तुम्हालाही नमस्कार. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि रानवडे परिवाराचे नाते गोते, या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल पहिलं शताब्दी महोत्सवाचंच नवल वाटतं गंभीर महाराज. चष्मा नाही, 100 पूर्ण झाले, काही काळजी करू नका. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर 100चं वाटत नाही, कारण एक नामदेवाचा अभंग सांगतो. प्रत्येक वय मर्यादेचा त्यांनी विचार सांगितला अभंगामध्ये. बाळपणी वर्षे 12 ती तुझी गेली रे अवधारा, तव तू होता निमासुरा, खेळाचे नि विनोदे. हा अभंग नामदेवाचा नाही तर तुकोबारायच्याच गाथ्यात बघाल. त्याच्यात तुकाराम बुवा 60 वर्षाच्या वयाचा विचार सांगताना, वर्ष भरली यासाठी, वर्ष भरली यासाठी, वर्ष भरली यासाठी, वर्ष भरली यासाठी, हाती येईल काठी, हाती येईल काठी, हाती येईल काठी, हाती येईल काठी. साववेना भाकर रोटी, साववेना भाकर रोटी, साववेना भाकर रोटी, साववेना भाकर रोटी. आता हनवटी लागली, हनवटी लागली, हनवटी लागली, हनवटी लागली. वर्ष भरली यासाठी, 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 वर्ष भरली वर्ष भरली यासाठी. तुझे हाती येईल काठी, चाववेना भाकर रोटी, ना खनवटी लागले पैसता उंबरवटिका तळवटी. आया बाया सांगती गोष्टी म्हणती, म्हातार बैल दृष्टी कैसा अक्षय झालं गे, कोकलिया येतसे खकारा. बडते रांडेचा म्हातारा, अजून न जाय मरणद्वारा, किती दिवस वाचेल अख्खा अभंग. सुरुवात बाळपणी वर्षे 12, त्याच्यात 60 वर्षाचा उल्लेख करताना, वर्ष भरली यासाठी, तुझे हाती येईल काठी, चावेना भाकर रोटी, ना खनवटी लागले. हे 60 वर्षाच्या वयाचं वर्णन आहे. डमडरे बाबाला 100 पूर्ण झाले तरी 60चंही लागू पडत नाही. त्यांची अजून काठी चांगली असल्यामुळे काठीची गरज नाही. तुझे हाती येईल काठी 100 मध्ये, चावेना भाकर रोटी. प्रत्येक युगामध्ये आयुष्य मर्यादा सांगताना 1-1 शून्य कमी. सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य पुन्हा 0 कमी झालं. मग त्रेतायुगात 10,000 वर्षे पुन्हा 0 कमी झालं. द्वापारात 1,000,
पुन्हा शून्य कमी झालं, कलियुगात 100. एक शून्य कमी झालं, आता 100वर आलं. नाना, आपण सगळे मिळून देवाला प्रार्थना करू की देवा आता शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. 10 मध्ये 2च पंचवार्षिक होतील, बाकीचे उद्योग कधी बघायचे. सेत गणिले ही मर्यादा आहे, पण तोपर्यंत माणूस जगत नाही. घाई घाई 61 साजऱ्या करण्याच्या पद्धती सुरू का झाल्या? 62ची खात्री राहिली नाही म्हणून. नवे प्राण जाण्याच्या क्रियाही बदलल्या. कृतयुगी अस्तिगत प्राण, त्रेतायुगी मास नासल्या पावे मरण, द्वापारी रुधिर प्रवाही जाय निघून, कलियुगी अन्न न मिळता. आता भाकरी नाही मिळाली तरी माणसं मरतात. अशाही युगात बाबांनी शताब्दी पूर्ण केली व्यवस्थित. म्हणून तो आनंदाचा सोहळा मला उमेश दादाने फोनवरून सांगितलं, महाराज खरे उपकार माझ्या आईच्या वडिलाचे आहे. कसं काय? म्हणले त्यांनी आपली मुलगी आळंदीत दिली नसती तर आम्ही ज्ञानोबारायच्या नगरीत जन्माला आलो नसतो. म्हणून मला आजोबाचाही सोहळा करायचा आहे आणि वास्तुशांती हे दुहिर निमित्त. विठ्ठल विठ्ठल चतुर्विध पुरुषार्थी सुख. 4 पुरुषार्थामध्ये धन हा दुसऱ्या क्रमांकाचा पुरुषार्थ आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. त्याच्याशिवाय महत्व नाही. आधी धन, मानाला बोलवायची गरज नाही. एकदा धन मिळालं की त्याच्या माग मान पडत येत असतो. यशास्ति वित्तम स नरकुलीनः स पंडितस्य श्रुतिमान गुणज्ञः स एव वक्ता स च दर्शनीय सर्वे गुणान् कांचनमाश्रयन्ते. यशास्ति वित्तम, ज्याच्याजवळ धन आहे बस त्यालाच कुलवान समजतात लोक. नाही बोलता आलं तरी त्याच्यासारखा वक्ता नाही म्हणतात. डांबरे मेन कापड असलं तरी त्याच्यासारखं देखणं नाही म्हणतात. सगळे गुण सर्वे गुणान कांचनमाश्रयन्ते. धनवंता लागे सर्व मानिती वचन. बस हे सगळे धनाच्या माग फिरतायत. आपल्या लक्षात येईल, जव चाले मोठा धंदा. बरं का गंभीर महाराज, तव बहीण म्हणे दादा, माझ्या दादासारखा दादा नाही, माझ्या दादासारखा दादा नाही, माझ्या दादासारखा दादा नाही. दादाकडून नवले एक दिवाळी चुकू द्या आणि मग पा दादाचा 7-12. मग तिला सासरी तिच्या मैत्रिणी विचारतात, ताई अहो भाऊबीज होऊन 4 दिवस झाले तरी गेले नाही तुम्ही, आला नाही वाटतं तुमचा भाऊ. कसं येईल का? पेटलं त्याचं. काय नाही राहिलं, पार भिकला लागला. त्याची लेकरी भीक मागतात माझ्यासाठी काही नाही. एका दिवाळीत एवढं बिघडतं. म्हणून जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा. धनवंत पुरुषाशी स्त्री लवटव करी कैसी, का दे कोणी शुणी जैसी.
मग त्या धनाची झाली या तुटी, स्त्री वसवसुणी लागे पाठी, आता नावडती तुमच्या गोष्टी रागे उठे फडफडवणी, दिवसा पोराची ताडा तोडी, हाती नाही फुटकी कवडी, जडो गोडी जिन्याची, हे सगळे त्याच्या माग आहे. पहिला धन आणि त्याच्या माग येतो त्याला म्हणतात मान. एकदा धन आलं की मान पाठी मागून पडतच येत असतो. पैसा वाडानी बकरी मरे तो बधे गावे जाणी, गरीब की छोकरी मरे कोई न जाणी. गुजराती भाषेतली म्हण आहे, श्रीमंताची शेळी जरी मेली अख्खं गाव वाड्यात येतं. अहो पाटील, कशी काय मेली शेळी, कशी काय मेली शेळी, कशी काय मेली शेळी, पेपरला वाचलं, वाईट वाटलं, याच्या शेळीचं पेपरला वाचलं. शेळी मेली 700 रुपयाची आणि समजूत काढणाऱ्याला चहा पाण्याचा खर्च 1400. काय भाव पडली शेळी, पण शेळी श्रीमंताची आहे. पैसा वाळाणी बकरी मरे तो बधे गावे जाणी. त्याच गावात झोपडपट्टीत गरीबाची एकुलती एक मुलगी मेली, विठ्ठल बाबा. 10 वर्षाची मुलगी झोपडपट्टीत मरण पावली 10 वाजता. मायबाप दिवसभर रडत बसले, कोणी मदतीला गेले नाही. रात्र होऊ दिली, बापानं लेकीचं प्रेत उचललं आणि आईनं टिकाव खोरं टोपलं घेतलं. स्मशानात पहाटे 3 पर्यंत दफनविधीचा कार्यक्रम केला. पुन्हा आले आपल्या झोपड्यात, तांब्या तांब्या पाणी पिऊन गंभीर महाराज लेकीच्या आठवणीनं रडत बसले. दुसऱ्या दिवसाची दुपार झाली तरी त्या झोपड्याकडे कोणी साधं चौकशीला गेलं नाही. हा फरक का? शेळी श्रीमंताची म्हणून आणि मुलगी गरीबाची म्हणून. एवढा फरक धनाने पडतो, लक्षात ठेवा. विठ्ठल काटा छुपा अमीर को, दौड़े लोक हजार, निर्धन गिरा पहाड से कोई न जाए. श्रीमंताला काटा जरी बोचला तर हजारो माणसं येतात, पाय भराय का, पाय भराय का, पाय भराय का. मरतात का माणसं काट्यानं? अरे शेतकऱ्याच्या पायातला काटा चितेत जळतो, त्याला काढायला वेळ नाही. पण काटा छुपा अमीर को तो दौड़े लोक हजार, निर्धन गिरा पहाड से. पूर्वीपासून आहे. बडोण की होत बढाई, गरीब को पूछे ना कोई, हनुमान कितनी गिरी उठाए, गिरीधर कहे ना कोई. अरे सगळ्या गोपाळ्याच्या द्वारा काठ्या लावा रे, पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या सिदाम्या मधुमंगल पार घामाघूम झाले घोंगड्यावाले. आणि किसनरावनं फक्त करांगुळ लावली. किसनरावनं तर दुसऱ्या दिवशी काठ्यावाले गायब, किसनरावचं नाव पेपरला छापून आलं, गिरीधर लाल. रात्रीचा द्रोणागिरी आणला हजेरी मारुतीनं. द्रोणागिरी जो आणला, द्रोणागिरी जो आणला, द्रोणागिरी जो आणला, द्रोणागिरी जो आणला. लक्ष्मण वाचविला, लक्ष्मण वाचविला, द्रोणागिरी जो आणिला, लक्ष्मण वाचविला. ज्यांनी रात्रीचा द्रोणागिरी आणला त्याला कोणी गिरीधर म्हणत नाही. लेना देना कुछ नहीं, सब अदृष्ट का खेल, विभीषण को लंका दी, हनुमान जी को तेल ते दर्शनवारी. म्हणून नुसती करांगुळ लावली तर त्याचं नाव गिरीधर लाल आणि काठ्यावाले गायब. बडोण की होत बढाई, गरीब को पूछे ना कोय, हनुमान कितनी गिरी उठाए, गिरीधर कहे ना कोय. हे सगळे तसंच आहे. अजूनही ज्याच्या ऊसामध्ये जास्त मोठं गाजर गवत आहे त्याला शेतीनिष्ठ पुरस्कार आहे. हाडाचा शेतकरी मेला तरी कुत्र विचारत नाही. बडोण की होत बढाई. अजूनही कोणी संडास ते बाथरूम 25 पावलं पायी गेलं मोठं तर पेपरला येण्याची शक्यता आहे की काल अमुक अमुक यांनी संडास ते बाथरूम असा 25 पावलाचा प्रवास पायी केला. आमचा वारकरी आळंदी ते पंढरपूर चालून मेला, कुत्र विचारत नाही.
पढवून की होत पढाई. बस एकदा धड आलं की त्याच्या मागे मान ठरलेलाच आहे. म्हणून जरूर मिळवा, पण कसं मिळवा हे पहिल्या चरणात. जोडून या धन उत्तम व्यवहारे, 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 जोडून या शब्द घातला त्याअर्थी दुसराही एक व्यवहार आहे. त्यालाच शास्त्रामध्ये अन्यायोपार्जितम द्रव्य असा शब्द आहे. अन्यायोपार्जितम द्रव्य तसे वर्षाणि तिष्ठती प्राप्त तू एकादशे वर्ष सम्मूलंच विनश्यती. अन्यायानं मिळवलेलं धन गंभीर महाराज 10 वर्ष टिकतं. 11वं सुरू झालं की मग नाशाला सुरुवात होते. प्राप्त तू एकादशे वर्ष सम्मूलंच विनश्यती. त्यालाच ब्लॅक आणि व्हाईट असे 2 शब्द आहेत. म्हणून लक्ष्मी आणि पैसा दगडे अण्णा पुढे आता तुमच्याजवळ भरपूर लक्ष्मी आहे. पैसा नाही पण लक्ष्मी आहे. या पुढे. अरे हा मला दगडे अण्णा सारखा चेहरा दिसला. हा या पुढे. समानार्थी शब्द आहे. लक्ष्मी म्हणजे पैसा आणि पैसा म्हणजे लक्ष्मी. पण 2 मध्ये एक फरक आहे विठ्ठलराव. सगळे गाव झोपल्यानंतर रात्री 12 वाजता मागच्या दरवाजातून लपत छपत आत येतो त्याला म्हणतात पैसा.
आणि गावकऱ्याच्या समोर दुपारी 12 वाजता डीजे लावून वाजत गाजत पुढच्या दरवाजातून सन्मानानं आत येते, बस त्याला म्हणतात लक्ष्मी. आता ब्लॅक व्हाईट कळलं तुम्हाला. विठ्ठला त्याचंच नाव अन्यायोपार्जितं द्रव्य दशवर्षाणि तिष्ठती प्राप्त तू एकादशे वर्ष सम्मुलंच विनश्यती. म्हणून हे 4 भाऊ आहे, धर्म अग्नी राजा आणि चोर. चत्वारो धनदायादो धर्माग्नी नृपतस्करः पश्चाम जष्ट अवमानेन कुप्येती त्रय बांधवाः. जेव्हा थोरल्या भावाचा अपमान होतो, थोरल्याचा, मग तिघही भाऊ बदला घेतात, अग्नी राजा आणि चोर. जिथे धर्माचा अपमान होतो मग त्या संपत्तीला आग तरी लागल, आगीतून वाचलं तर राजा तरी ताब्यात घेईल आणि दोन्हीतून वाचलं तर चोरट तरी पळवल. म्हणून चत्वारो धनदायादव धर्म अग्नी नृपतस्करः. थोरला भाऊ धर्म म्हणून जोडणे धन उत्तम व्यवहारे. पण केवळ संचय सांगितला नाही, पुढे उदास विचारे वेच करी. आणि वेच करीच्या आधी शब्द आहे उदास विचारे. वेच करी पण उदास विचारे म्हणजे दातव्य मिती यद्दानम. पठ्ठ्यानं दिलं अशी भावना न ठेवता मी गंगेचं पाणी गंगेला अर्पण केलं अशा भावनेनं. उदास विचारे वेच करी, उदास नाहीतर रामकृष्ण परमहंसजीकडे एक तेव्हाचा काळ ते चांदीचे सिक्के घेऊन आला. नाना 1000 शिक्के महाराज तुम्हाला दान करायचे. रामकृष्ण परमहंसजी म्हणाले स्वीकारलं बरं का, स्वीकारलं तुझं दान. आता माझं एक काम कर. सांगा महाराज, ही एवढी पैसे गंगेत नेऊन टाक. आता माझे झाले नाही. हो महाराज, जा मी सांगतो ते कर. ते सकाळी 10ला गेलं आणि 5ला आलं. 1000 रुपये टाकून 7 तास 10ला गेलेलं 5ला आलं. रामकृष्ण परमहंसजी म्हणाले, का रे किती वाजता गेला होता? 10 वाजता. आता किती वाजले? 5. 7 तास लागतात का रे 1000 रुपये टाकायला? 5 सेकंदाचं काम नाही, फेकून द्यायचे आणि यायचं. महाराज खूप कष्टानं मिळवले होते हो. मग 1 रुपया टाकायचो तळायला जाईपर्यंत बघायचो महाराज, आणि मग दुसरा टाकायचो म्हणून 7 तास लागले. अरे जर मला दान केलं होतं, त्याचा मालक मी होतो, फक्त सांगितलेलं काम करायला सांगितलं तरी तुला 1 रुपया सुटायना. याला उदास विचारे म्हटल्या जात नाही. मग माणूस उदास कधी होतो धनावर? त्याची 2 कारणं आहे गंभीर महाराज. असंबंध ज्ञान आणि मिथ्या ज्ञान. या 2 ज्ञानानं उदासीनता येत असते. ते मिथ्या आहे त्याच्यानं उदास, आणि त्याचा माझा संबंध नाही त्याच्यानं उदास. नाहीतरी संबंध नाहीच आहे आणि माझं खोटं असेल तर तुम्ही मरून पहा. काही ठेवत नाही, बोटातलं, गळ्यातलं, कानातलं, पायातलं पार घाई घाई काढतात. भूषणे ही घेती काढोनिया, भूषणे घेती काढोनिया, भूषणे घेती काढोनिया, यमाची हाती बांधोनिया देती, भूषणे ही घेती काढोनिया, भूषणे ही घेती काढोनिया, यमाची हाती बांधोनिया, भूषणे ही घेती काढोनिया, भूषणे यमाचे हाती बांधण्यात येते. उजडी सातारकर महाराज ती गोष्ट सांगतात, मुंबईत घडलेली, ही पुराणातली नाही. बाबा त्यांच्या भाषेत तसे काही आपल्याला सांगता येत नाही, पण तोडकं बोडकं पाहतो. ते आई मरण पावली. दोघंही भाऊ मुंबईत. आई होती धाकट्याकडे, बहुतेक धाकट्याकडेच असते म्हातारी, आणि मरण पावली. नाना श्रीमंताची आई होती. त्या 10-10 तोळाची 1-1 पाटली होती, म्हणजे 3-3 लाखाची बरं का गंभीर महाराज. 1 पाटली सोन्याची, 2 बनगटात हातात.
टेकून बसवली भिंतीला आणि धाकट्यानं फोन केला, दादा आई गेली रे. ते दोघंही आले नवरा बायको, थोरली सून न थोरला मुलगा. हे डाव्या भागाला बसलं होतं धाकटं त्याची बायको. नाना जेव्हा थोरला मुलगा आला उजव्या भागाला बसला, आईला टेकून बसवलं होतं भिंतीला, कोपरापासून हात धरला थोरल्यानं दोन्ही हातानं आईचा, आणि जे आरडलं आई, घेतली पाटली काढून. धाकटीनं असं कोपरानं इशारा केला धाकट्याला, नुसताच रडतं 8 वाजल्यापासून, त्यानं काढली न पाटली. तू काय पाहत? यानंही 2 हातानं डावा हात आईचा, त्याच्या डबल आरडलं आई, केली मोकळी. बस यमाचे हाती बांधून या देती, भूषणेही घेते काढून या. म्हणून धनाचा आपला शेवटच्या दिवशी काही संबंध नाही, याला म्हणतात असंबंध ज्ञान एक. आणि दुसरं मिथ्या ज्ञान, ते खोटं आहे. मधुकरीला आता ही तर सगळी साधक मंडळी बसलेली आहे, आम्ही तेच केलं बाबा, आम्ही तेच केलं. साधक मंडळी बसलेली आहे आणि तो अंगणामध्ये गेला मधुकरीला. मधुकरी, तुमच्या गावाला यायचो आम्ही नवले, तुम्ही शाळेत होते तेव्हा. हा बस अंगणात उभं राहायचं, आवाज द्यायचा. तो मुलगा खेळत होता अंगणात त्या मावशीचा. KG2 ला असेल, नाही तर KG1 ला असेल गंभीर महाराज. आताची पिढी फार हुशार आहे नाना, छोटे छोटे लेकरं ना फार हुशार. बऱ्याच आज्याचे मोबाईल नातूच दुरुस्त करून देतात, पुन्हा आज्याच्या हातात देताना म्हणतं कळत नाही तर ठेवतं कशाला, माझा घे 1200चा आणि तो मला दे. आज्याचा 7-12 ओपन करते ते. खेळत होता अंगणात. तुळशीच्या वट्याजवळ 1 रुपया पडलेला होता आणि हा मधुकरीवाला रुपयाकडे सरकत सरकत चालला अंगणामध्ये. त्या मुलाचं लक्ष गेलं, बुवा तर मधुकरीला आला पण चालला रुपयाकडे. त्यानं तिथूनच आईला आवाज दिला, घरात होती आई. आई का रे बाळा, एक बाबा आला मधुकरीला. अरे मधुकरीला आला असेल? अगं हो, पण वृंदावनाजवळ रुपया पडला ना. आता 2 फुटावर आलता बाबा. वृंदावनाजवळ रुपया पडला ना, तो रुपया घ्यायला चालला तो बाबा. आईनं घरातून आवाज दिला, नेऊ दे नेऊ दे, कालपासून पडला, खोटा रुपया आहे. तसाच बाबा रिवत झाला. का? मिथ्या हे कळलं. उदास विचारे वेद, म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारे. उत्तम व्यवसायाने धन मिळवायचं, पण सत्पात्री दान करताना उदास विचारे. मी पठ्ठ्यानं दिलं असं न समजून, मग त्याचा माझा काही संबंध नाही आणि ते खोटं आहे, या 2 गोष्टीनं उदासीनता येत असते. उदास विचारे वेच करी. ठीक आहे महाराज, तुमच्या सांगण्याप्रमाणे उत्तम व्यवसायानं धन मिळवलं आणि उदास विचारे सत्पात्री दान केलं तर त्याला फायदा काय? उत्तम उत्तम
उत्तम भोगील जीवखानी उत्तम भोगील जीवखानी उत्तम ठिकाणी तो एक पावेला 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 उत्तम भोगील जीवखानी उत्तम भोगील जीवखानी उत्तम भोगील जीवखानी उत्तम भोगील जीवखानी उत्तम ठिकाणी तो एक पावेला उत्तम ठिकाणी तो एक पावेला उत्तम ठिकाणी तो एक पावेला उत्तम ठिकाणी तो एक उत्तमची गती तो एक पावेल. म्हणजे नेमकं काय? उत्तम भोगील जीवखाणी. एकंदर 4 खाणी आहे बरं का गंभीर महाराज. उद्बीज स्वेदज जारज आणि अंडज त्याच्यातूनच आहे ते. तिथे जन जायते उत्पत्ती वाचक जे आहे तो म्हणून अंड्यापासून जन्म ते अंडज. स्वेद शब्दाचा अर्थ घाम होतो. घामापासून जन्म झाला ते उवा गोचिड हे स्वेदज. जमीन फाडून बाहेर येतं ते लता वृक्ष वगैरे उद्बीज. आणि जारज जन्मतः असतं. जार गाईचं वासरू लेकरू त्याच्यातच मोडतं बरं का गंभीर. उत्तम भोगील त्याच मनुष्य योनीला उत्तम म्हटलेलं आहे का? ज्या देहाची अपेक्षा नाना स्वर्गातील देवाणी करावी. आपल्याला अति परिचयामुळे याचं महत्व वाटत नाही. नरदेहाच्या एका श्वासाची किंमत होत नाही. 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडान मुलं बाळ नाही. खाली टाकलं म्हातार तेव्हा म्हातारी रडून म्हणाली कसं होईल आता? किती दिवसापासून म्हणत होते तुम्हाला नाही माझ्या बहिणीचं तुमच्या भावाचं दत्तक घ्या, आता संपत्तीचं काय? म्हातार जरा गरम स्वभावाचं होतं. खाली टाकलं तरी म्हणलं मेलो नाही अजून, खाली आण. गावातली प्रतिष्ठित माणसं बोलवून आणली. हो गंभीर महाराज वेळ कमी असताना लगेच आली माणसं. ते पुतण्याच्या नावानं दत्तकपत्र तयार झालं. दत्तकपत्राचं वाचन झालं. म्हाताऱ्या बाबाच्या हातात पेन दिला. बाबा हे दत्तकपत्र तुमच्या पुतण्याच्या नावानं 100 एकर जमीन आणि अर्ध्या एकराचा वाडा. आता खाली सही करा. सहीसाठी म्हाताऱ्यानं पेन टेकवला. पेन टेकवला आणि बिना सहीचा मेला. मी म्हणतो आता 100 एकरातलं किती एकर विकल्यावर सही पुरता एक श्वास टाकेल? जिथे नरदेहाच्या एका श्वासाची किंमत होत नाही असे 21,600 श्वास दिवसाला चाललेले. 21,000 जात है दिनरात. त्याच्यात बसला म्हणजे माणूस 12 चालतात मिनिटाला. सर्वसाधारण चालायला लागला की 1.5 होतं 18. झोपलं घोरायला लागलं की 24 वर प्रकरण जातं. आणि मांस खाताना मध्ये पिताना 30 वर जातं नाना. बैठे 12 चलत 18 सोती जाय 24 मध्ये मास मैथुन में 6 चलत है 30. पण 21,600 दिवसाला. मग जिथे नरदेहाच्या एका श्वासाची किंमत होत नाही असे 21,600 श्वास दिवसाला चालले. 30 दिवस, महिना, 12 महिने, वर्षे, 100 वर्षाचं आयुष्य. म्हणून नरदेहाची किंमत होऊ शकत नाही की ज्या देहाची इच्छा स्वर्गातील देवाणी करावी. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. बस उत्तम भोगी हो. पण ठीक आहे तोच हा कशावरून? त्याचं अनुमान असतं. ज्या अर्थी त्या अर्थी एक अनुमान आहे. एका गावामध्ये वेश होती. एक आंधळा ग्रहस्थ होता आणि एक डोळावाला. बहुतेक
आंधळ्या ग्रहस्थासोबत एक डोळावालं असतं, त्याचंही वनफोर वगैरे जमतं, ते असतच. वेशीजवळ आल्यावर आंधळा ग्रहस्थाला तो डोळावाला म्हणाला, इथे थांबा बाबा. पहिल्यांदा आले ते गावात. इथे थांबा बाबा. काय करता तू? भोपळ आणतो म्हणला भाजीसाठी. इथं दुकान आहे का रे? नाही. हातगाडा? नाही. भाजी मंडळी? नाही. शेत आहे का? नाही. मग कुठून आणतो? वेशीजवळ आहे. वेलाला वेशीजवळ किती असतील रे? 100. बरं, आंधळा म्हणला तार कंपाऊंड आहे का? नाही. कुत्र बांधून आहे का? नाही. राखणवाला आहे का? नाही. आणू नको म्हणला. का? कडू आहे. डोळावाला म्हणला, हे मी पहिल्यांदाच या गावात आलो, याला दिसत नाही आणि याला कसं कळलं कडू आहे? अरे, तू आंधळा ग्रहस्थ असून तुला कसं कळलं ते कडू आहे? माझ्यावर विश्वास नाही का तुझा? तुझ्यावर विश्वास ठेवू का मी? माझ्या खांद्यावर हात ठेवून चालतो दिवसभर आणि विश्वास तुझ्या? बरं, आण. गेला. त्यानं भोपळा तोडला. गंभीर महाराज चाकून बघितला तर कडू. चकित झाला तो. म्हणला, याला दिसत नसताना याला कसं कळलं कडू आहे? आल्याबरोबर पाय धरले. आंधळा बाबा, कमाल झाली भाऊ. का? आम्हाला दिसत असून कळलं नाही, तुम्हाला न दिसता कसं कळलं भोपळा कडू आहे? अरे, साधं गणित आहे. तार कंपाऊंड नाही, राखणवालं नाही, कुत्र बांधून नाही, 100 भोपळे वेशीजवळ. एका खाण्याच्या लायकीचे असते तर गावकऱ्यांनी वेलं उपटू नेले असते. अजून कोण हात लावला नाही म्हणजे एकही भोपळ्या लायकीचा नाही. हे जसं तसं माणूस जाणी जे बोले, झाड जाणी जे फुले, आणि भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. पूर्वजन्मी त्यानं हेच केलं. कशावरून? त्याच्या कृतीवरून. त्याची कृती परोपकारी नेने परन्याला, 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 परस्त्रिया सदा पहिली माया, परस्त्रिया सदा पहिली माया, उत्तमाची गती डोळ्यात पावेल, उत्तमाची गती डोळ्यात पावेल, परस्त्रिया सदा पहिली माया, परस्त्रिया सदा पहिली माया, उत्तमाची गती डोळ्यात पावेल, उत्तमाची गती डोळ्यात पावेल. पर उपकारी. बस, पुण्य ते जाणारे भाईनो परोपकाराचे. 18 पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं परोपकार. पुण्याय पापाय परपीडनम. दुसऱ्याला पीडा करणं याचं नाव पाप आहे आणि परोपकार करणं याचं नाव पुण्य आहे. म्हणून साधू संतांनी विनंती केली, बाबा तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार. पण काही काही या प्रमाणाचं असंही थोडावर थांबतात. तुमच्या संतांनी सांगितलं ना काय, फार थोडा उपकार. तुका म्हणे फार थोडा. अरे, जास्त व्याकरण शिकलेल्या थोडावर नको पूर्णविराम देऊ, आधी फारवर थांब. तुका म्हणे फार. आणि फार उपकार जमत नसेल तर नाईलाजानं तरी
तरी हे नाईलाजानं येते बरं का गंभीर महाराज. तरी कुठं येते, काय म्हणतील पातेल्यात येते, ती तरी नाही बाबा. हे नाईलाजानं 7 दिवस सप्ताह आमच्याकडे या दररोज, अहो शक्य नाही महाराज. बरं काल्याला तरी 7 दिवस नाही जमत ना, मग काल्याला तरी. हे नाईलाजानं झालं तरी, काल्याला तरी. अन्नदान करा, शक्य नाही महाराज. मग पाणी तरी, दूध द्या, शक्य नाही. ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे उपकार तरी करा. घालू तुझ्या माझे सार, ताकाचे उपकार तरी करा. ताकाचे उपकार तरी करा, नका घालू तुझ्या माझे सार. नका घालो दूध जयामध्ये सार, पण 4 रुपये लोणी काढून घेतल्यानंतर राहिलेलं असार जे ताक आहे, ताकाचे उपकार तरी करा. दूध नाही तर ताक तरी, अन्न नाही तर पाणी तरी, तसं फार नाही तर थोडा तरी. तुका म्हणे फार, आधी फार म्हटलंय, पण फार उपकार जमत नाही तेव्हा थोडा तरी पर उपकार. म्हणून पर उपकारी. पुन्हा नेणे परनिंदा, तो कोणाची निंदा करीत नाही आणि कोणी केली तरी लक्ष देत नाही. महात्म्याचं तुम्ही पहा, रस्त्याच्या काठाला बसलेला एकानं इतक्या शिव्या दिल्या नाना, 1 तासभर शिव्या दिल्या तुकाराम बुवा, तरी पहिली शिवी पुन्हा वापरली नाही. एवढा स्टॉक होता शिव्या देणाऱ्याजवळ, तासात पहिली पुन्हा नाही येऊ दिली, तरी त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. मग हेच म्हणाल, अरे आपको 1 घंटा जब से गाली दे रहे तो भी गुस्सा नहीं आया क्या? गाली किसको दे रहे आपको? हा, मला, पण देहाला का आत्म्याला? तू देहाला शिव्या घातल्या असेल तर देह शिव्या घालण्याच्यात लायकीचा आहे. शरीर दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार, दुर्गंधीची थार. आणि आत्म्याला शिव्या घातल्या असेल तर तुझा न माझा आत्मा एकच आहे. तू तुला दिल्या काय, मला दिल्या काय? आणि दुसरं एक महत्वाचं कारण आहे, तू शिव्यांची मनी ऑर्डर केली 6 वाजल्यापासून गंभीर महाराज, पण मी सही करत नाही ना, मग ती जाईल कुठं? त्याच्या मागच लिहिलं असतं, भेजने वाले का नाम और पुरा पत्ता. जेव्हा सोडवणार गैरहजर असतं तेव्हा मनी ऑर्डर ज्यानं पाठवली त्याच्याकडे वापस जात असते. तसं तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोडी दीपाप पुण्य अंगा. म्हणून कोणाची निंदा करीत नाही, कोणी केली तरी. सगळ्यात मोठं पाप म्हणजे निंदा. तुमची निंदा करणार कोणी नसल तर भाड्यानं आणा. जागा नसल बंगल्यात तर अंगणात त्याला झोपडं बांधून द्या. त्याचा 2 वेळचा चहा, नाश्ता, जेवण सगळी व्यवस्था करा. फायदा काय? निंदक नेहरे रखिये, अंगण कुटी छवाये, बिना साबू बिना पाणी, निर्मल करे शुभाये. तुम्हाला स्वच्छ करायचं काम निंदकाचं असतं. थोडा खालचा दृष्टांत आहे पण सांगतो 1 मिनिटात. नाद बाबा सांगतात, निंदा त्याला विष्टा म्हटलेला आहे. किती प्रेम आईचं असलं तरी आई आणि बाप हे प्रेम करणारे पात्र जगात आपल्या लक्षात येईल. माय बापाचं महत्व हयात असताना कळत नाही. मुलगा उशिरा आला त्या दिवशी मायबाप जेवत नाही. 10 वाजले, 11 वाजले, 11:30 वाजले, अजून आला नाही. मोटरसायकलचा आवाज झाला की सार्वभौम राजाला लाजवेल एवढा आनंद मायबापाला होतो. मिठी मारून रडतात. बाळा, अरे काय ऐकतोय बाबा हे पेपरला रोज? इतका उशीर झाला, आमचा जीव जाग्यावर नाही. ती जेवली नाही, मी जेवलो नाही. सूर्य मावळ्याच्या वेळेस येऊन जात जा बाबा घरी. एका खांबावर द्वारका आहे.
मायबाप उपासी राहतील उपवासी, पण लेकरासाठी काहीतरी घेऊन येतात. जिजी बाळाची आवड मुखी घालून पूर्वी कोड, जेव्हा लागली यम ओढ वगैरे पुढचं. पण जिजी बाळाची आवड, एवढं प्रेम मायबापाचं आहे. प्रेम तरी पण बाळाची विष्ठा आई हातानं काढत नाही, थोडं लक्षात ठेवा. किती प्रेम लेकरावर असलं तरी कवेलाचा तुकडा, कागदाचा पुठ्ठा, पत्रा, विष्ठा काढायला वापरते आई. आई बाळाच्या विष्ठेला हात सुद्धा लावत नाही. एवढं प्रेम आईचं आहे की ती बाळाची विष्ठा हातानं काढत नाही, कवेलाच्या तुकड्यानं काढते. पण निंदकांचं तुमच्यावर एवढं प्रेम आहे ते जिभेनं काढतात, एवढं लक्षात ठेवा. कारण निंदा जिभेने केल्या जाते, म्हणून जरूर निंदा व्हावी. नादबाबा म्हणतात, जगामध्ये सर्वात श्रेष्ठ गुरु जर माझं कोण असेल तर निंदक आहे. निंदक माझे गुरु एका जनार्दनाहुनी थोरू. म्हणून जरूर येते निंदका पासी अशेषही पापे. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा, एक सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्चा तो वैकुंठ जाए, झूठा नरक में बैठा. सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्चा तो वैकुंठ जाए, झूठा नरक में बैठा. सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसकी. सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसकी. सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसकी. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसकी. पर उपकारी नेने परनिंदा. पुन्हा परस्त्रिया सदा बहिणी माया. आपल्या आईच्या वयाच्या त्यांच्याकडे आईच्या दृष्टीनं पाहतो आणि भगिनीच्या वयाच्या त्यांच्याकडे बहिणीच्या दृष्टीनं पाहतो. संत तुलसीदासजी 2 मार्ग सांगतात, नरकाला जायचं अथवा स्वर्गाला जायचं. सोपा उपाय आहे. असत्य वचन, कठोरता, परस्त्री जोरू समान. इतने पर नरक ना मिला तो तुलसीदास जमान. याच्या उलट सत्य वचन और लीनता, परस्त्री मात समान. इतने पर स्वर्ग ना मिला तो तुलसीदास जमान. म्हणून पर उपकारी नेने परनिंदा. परस्त्रिया सदा बहिणी माया. आपलं 6 ते 8 आहे, पण 10-15 मिनिट जुळवताना पुढे गेलो तरी बरोबर करतो, काळजी करू नका. मी 8ला संपवतो. पुन्हा सत्कार, बाबा सत्कार करायचा आहे आपला. बाबाच्या डोळ्यांना धारा लागल्या. ढमढेरे म्हटल्यावर फार मोठं प्रस्त. तळेगावला कशानं ओळखतात? ढमढेरे नावानं. तर त्यांना इथे बसल्यावर त्यांच्या लेकीची आठवण जरूर येत असेल. मला उमेश दादानी सांगितलं, आजोबाचे केवढे उपकार आहे, आमच्या आईला आळंदीत दिलं म्हणून आम्ही माऊलीच्या नगरामध्ये जन्माला आलो. मग आजोबाचाही सत्कार. एकदा अजून 15 मिनिट आहे आपल्या. एकदा सर्वांनी हातानं टाळी मुखार नाम हात वर करा. एकदा दोन्ही. जमलं जमलं जमलं. शूटिंग वाले संधी सोडू नका. हात दुखायच्या, हात फोटो काढा. एका तालात. हे इकडे मोठे मोठे लोक बसलेले आहे, इकडे तिकडे घ्या. इकडे गॅलरीत आहे, कोणी वर आहे, तिकडे पलीकडे आहे, सगळीकडे आहे. सर्वांचे घ्या आणि मग शेवटी स्टेजवरचे घ्या. एका हाताला विठोबा रखुमाई.
परोपकारिणी परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. अवपड महाराज ते जोडून या धन उत्तम व्यवहारे. उत्तम व्यवहार म्हणजे काय? आधी तुम्ही सांगा करता काय? आम्ही काय करतो? आम्ही शेती करतो महाराज. शेती करताय ना, मग तुमच्या दृष्टीनं बीज, जमीन आणि नांगर या भांडवलावर मिळणारं धन म्हणजे उत्तम व्यवहारानं मिळवलेलं धन. बीजभूमी नांगरू या भांडवलाचा आधारू. हे जुनं झालं महाराज, जुनं. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी पूर्वी होतं. आता खालचं वर गेलं महाराज आणि वरचं खाली आलं, आहे ना. व्यापार बरोबर आहे बाबा, सगळ्या व्यापारी मंडळीचं ते बरोबर आहे, पण कनिष्ठ नोकरी होती ती 1 नंबरवर गेली आणि उत्तम शेती होती ती खाली आली. आता शेतकऱ्याला नाईलाज आहे म्हणून शेती करावी लागते. आणि हे थोडंसं एक वेगळी विनंती आहे माझी. 2 पात्र दुर्लक्षित झालेले आहे. ज्याचे खरे उपकार आहे, एक जवान आणि एक किसान. नोटाचे कलर किती बदलू द्या नाना, तरी जेवायच्या वेळेला नोटाचा उपयोग नाही. चपाती नाही तर भाकरीच लागते. नोटा कारखान्यात निर्माण होतात. गहू ज्वारी कारखान्यात पिकत नाही, तो आमचा कास्तकार घाम गाळून जमिनीतून पिकवतो. आणि त्याचा जर 5 लोकांचा परिवार असेल तर त्याला फक्त 10 क्विंटल धान्य वर्षाला लागतं. मग तो 100 क्विंटल पिकवतो कशासाठी? संशोधन करा. त्याच्यातले 90 क्विंटल तुमच्यासाठी आहे. 90 क्विंटल तुमच्यासाठी पिकवतो. म्हणून जेवण करताना शेतकऱ्याला विसरू नका आणि रात्री झोपताना लष्कराला विसरू नका. उंची कमी होती एक पंतप्रधान भारताचे लाल बहादूर शास्त्री, पण मर्म काढलं होतं. माझा देश सुरक्षित आहे त्याला कारण जवान आहे, आणि माझा देश 2 वेळेला जेवण करून जिवंत आहे याला कारण किसान आहे. म्हणून जय जवान जय किसान. परवडत नसेल तरी शेती ही उत्तमच आहे. विज्ञान किती पुढे गेलं तरी 1 किलो लोखंड फॅक्टरीत घाला, वस्तू तयार होते ती 900 ग्रामची. 100 ग्राम कट होऊन तुमच्या हातात 900 ग्रामची वस्तू देतं विज्ञान. पण त्याच्याही पुढची इमानदार फॅक्टरी म्हणजे शेती आहे. एकच दाणा टाका, बिचारी 1000 दाणे वापस करते, एवढी एकच इमानदार. म्हणून उत्तम शब्द तिथे लागतोच. पण आता परवडत नाही तो भाग ठीक आहे. एकुलता एक मुलगा, बरं का नाना, घडलेली गोष्ट. 100 एकर जमीन, डमडरी पाटील, अर्ध्या एकरात वाडा, तरी एकुलत्या एक मुलाचं लग्न होईना.
पार्ट्याच्या पार्ट्या यायच्या आणि दाबून खायच्या आणि निघून जायच्या. आणि मग यानं वेगळे डोकं चालवलं. मोबाईल विचारता किती पाहुणे येणार आहे? 10. बरं का विठ्ठल महाराज. मग 10 पाहुणे येणार म्हटल्यावर 10 पाण्याच्या बादल्या, 10 पाट, 10 कोरे टावेल घेऊन पोरं उभे करायचे. आणि मग अरे कसं काय बांधल साहेब? आता हे बांधल साहेब दुपारी होते बहुते काय अशानं तुम्हाला कीर्तन करावी लागतील. अभ्यास आहे. बुवाच्या नंतर अर्धा तास समाज बसवतो म्हणजे काय साधं डोकं आहे का? नाही तर आमच्या नंतर माणसं उठून जातात. पण हे बाबा आले की काहीतरी नवीन मिळतं ऐकायला म्हणून थांबतात. ठीक आहे. मंगलदासजी आनंद आहे. विठ्ठला विठ्ठला मग ते पाहुणे आले की ते 10 पोरं पाय धुवायचे पाटावर उभे राहून. नंतर मग लोडाला टेकून बसले का मग चहा नाश्ता थंड गरम काय असेल ते. मंगलदासजी पाहुणे असे हुशार, जेवण होईपर्यंत विषय काढत नसायचे, दाबून जेवायचे. आणि जेवण झालं मग दुपारी 3 वाजता हळूच विषय काढायचे. मुलगा काय करतो? लेका आल्या आल्या का नाही विचारलं. बाप लग्न जुळलं पाहिजे म्हणून घाईत बोलायचा. 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा, एकुलता एक. अहो मुलगा करतो काय? 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा, एकुलता एक. मराठी कळते का तुम्हाला? करतो काय? करायची काय गरज आहे? 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा, शेती करतो का? ठीक आहे. मग आमच्यातले महत्वाचे 2 पाहुणे यायचे आहे. इकडून गेल्यावर तुम्हाला कळवतो. समजायचं हे फुकट गुलाबजाम खाऊन चालले. अशा पार्ट्याच्या पार्ट्या गेल्या. बाप वैतागून गेला आणि त्या गावात पतसंस्था होती. त्या पतसंस्थेत बाप आला. साहेब होते. साहेब तुम्हाला विनंती आहे, माझ्या मुलाला नोकरी लावा. जागाच नाही पाटील. कोणतीही चालेल. अहो कोणतीच नाही. हे पहा वॉचमॅनची सुद्धा चालेल. अहो वॉचमॅनची जागा नाही. साहेब आपण दोघंच आहोत. माझ्या मुलाचा पगार सुद्धा मी देतो. साहेब तो उभाच झाला. मग पगार देता तर वॉचमॅनच्या नोकरीची गरजच काय? सांगता येईल हो उद्यापासून. काय पठ्ठ्याचा मुलगा वॉचमॅन आहे, इतकं महत्व. मग उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी होती. आता खालचं वर गेलं, उत्तम नोकरी झाली, कनिष्ठ शेती झाली. आणि तुम्ही सांगता बीजभूमी नांगरू या भांडवलाचा आधार, बियाणं जमीन आणि नांगर या भांडवलाच्या आधाराने मिळणारा पैसा. अहो एवढ्यावर भागत नाही महाराज. मग काही जोडधंदा सांगा ना. भूतदया गाई पशुचे पालन, 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 भूतदया गाई पशुचे
कुक्कुट पालन आहे ना, हे मायबाप सरकारनं काढलं कुक्कुट पालन. आणि पुन्हा जाहिरात, संडे हो या मंडे, दुधासारखे पवित्र अंडे. कोण्या गाथ्यात आहे कोणाच माहिती. संडे, अरे ते दुधासारखे पवित्र होतीलच कसे? आपण विचार करा, गाईच्या दुधात ना आईच्या दुधात जमीन अस्मान इतकं अंतर आहे. गाईचं दूध माणसाला जगायला उपयोगी पडतं आणि आईचं दूध माणसाला जगणं शिकवतं. मराठी कळली असेल. जगायला उपयोगी पडतं ते गाईचं दूध, जगणं शिकवतं ते आईचं दूध. जिथं गाईचं दूध ना आईचं दूध याच्यात फरक आहे का? तुझं अंड कुठं वेल्डिंग करतो दुधाला? संडे हो या मंडे, दुधासारखे पवित्र अंडे. मंगलदासजी जर अंड दुधा इतकं पवित्र असतं तर 700 वर्षापूर्वी माऊलीनं ज्ञानेश्वरीत लिहिलं असतं. पाहे पांड पवित्र आणि गोड आहे का? अरे पाहे पा दूध पवित्र आणि गोड. कारण अंड्याचा जन्म वासनेतून आहे आणि दुधाचा जन्म वात्सल्यातून आहे. वात्सल्य वेगळं, वासना वेगळी. कोंबडा कोंबडीच्या वासनेतून जन्माला आलं ते अंड, आणि वासराच्या वात्सल्यातून जन्म घेतय ते दूध. शेतकऱ्यांना माहिती आहे, वासरू सोडा, दूध संपत आलं का मंगलदासजी ते झटके मारत गाईला. अख्खी गाय उचलत तरी रागवत नाही, पुन्हा पाना सोडते. तानयाचे लागता झटे, अधिकची पाना फुटे. याला म्हणतात वात्सल्य. या वात्सल्यातून जन्म दुधाचा होतो आणि वासनेतून जन्म. मग कुक्कुट पालन नाही होतो. दया गाई पशुचे पालन. घर में माई, गोठे में गाई, खेत में भाई, ही घराची व्याख्या आहे. उसके क्या देखना कमाई. याच्या उलट घर में साला, खेत में नाला, गोठे में हेला, उसका कभी न होगा भला. घर में माई, एकमेकाचं एकमेकावर जीवापाड प्रेम असावं अथवा आपली आई असावी. घर में माई. गोठे में गाई, आयु सत्तबल आरोग्य सुख प्रीती विवर्धना. हे गुण ज्याच्यात ते दूध प्यायला मिळतं. शेतीला बैल मिळतो, खत मिळतं, म्हणून गोठे में गाई आणि खेत में भाई. आता बैलाला पाय किती याची कल्पना नाही. ते आमच्या बैलाचा कायदा करतात की बैल जंगली प्राणी आहे. अरे बैल जंगली प्राणी, बैल जंगली प्राणी आहे. तुला काय कळणार आहे भाऊ? तुला पुणे जिल्ह्यात शेतकरीहून जन्माला यावं लागेल, तेव्हा कळेल बैलावर केवढं प्रेम असतं. बैलाचा 10वा घालणारी माणसं पुणे जिल्ह्यात आहे. त्यानं त्याच्या बापाचा नसल घातला आणि ते कायदा करतं बैल जंगली प्राणी आहे. ते मुंबईहून सोनाली हो, आणि गडी आला आऊत घेऊन घाई घाई. त्याला मोबाईल आला होता घरून. त्यानं बैल बांधून दिली. मालकीन बाई, घरून मोबाईल आला बायकोचा, पोर कसं तरी करतोय माझं, एकुलतं 1-2 वर्षाचं. मालकीन चांगली होती. बाबा बैल बांधून देऊन जा बरं, पळत जा, लेकराची काळजी घे, पण पाणी पाजायची आहे बैल, ते करून गेला नाही, जा. मग सासून सुनेला सांगितलं, जी मुंबईहून आली होती, बैलाला पाणी पाज ग. 2 बादल्या प्लास्टिकच्या भरून सुनबाई बैलाजवळ ठेवल्या आणि उभी राहिली. 15 मिनिट बैलही पाणी पेईना, सुनही येईना, सासूलाही काही कोडं सुटेना. सासूच आली गोठ्यात. बघितलं किती वेळ पाणी पाजते का बैलाला. अहो सासूबाई बैल पाणीच पित नाही. आणि मग सासूचं लक्ष गेलं, अहो पाणी कशी पिईल का, मुसकी तशीच आहे बैलाला. ही मुसकी आहे का सासूबाई? मग मला वाटलं गाळण्याचं आहे, पाणी चांगलं प्यावं म्हणून. आणि त्यांच्या हातात जर कायदे बैलाचे. विठ्ठल बैलाचा 10वा घालणारी माणसं, बैलावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करणारी माणसं. शेतकरी केवढा जीव लावतो हे शेतकरी झाल्यावर कळतं. भूतदया गाई पशुचे पालन.
झाली वेळ संपली. ताणेल्या जीवनवणा माझी, ताणेल्या जीवनवणा माझी, शोधेल्यासी अन्न. हे नामदेवाचं प्रमाण आहे. शोधेलासी अन्न ताणेल्या जीवन, पुण्यासी कारण इतोलेची, पुण्यासी कारण इतोलेची, पुण्यासी कारण इतोलेची. शोधेल्यासी अन्न ताणेल्या जीवन, शोधेल्यासी अन्न ताणेल्या जीवन, शोधेल्यासी अन्न ताणेल्या जीवन, शोधेल्यासी अन्न ताणेल्या जीवन. पुण्यासी कारण इतोलेची, इतोलेची, पुण्यासी कारण इतोलेची. शोधेल्यासी अन्न ताणेल्या जीवन, पुण्यासी कारण इतुलेची. भूतदया गायी पशुचे पालन ताणेल्या जीवन वडा माझी. अजून बाप कसा असावा आणि मुलगा कसा असावा. एक 2-4 मिनिट घेतो आता मंगलदासजी. बस आता उरकत आलंच आपलं. हे लांबून आले तिकडे जामखेडला जाऊन माझं कीर्तन ऐकून पुन्हा जामखेड, पुन्हा आळंदी गाठलीच. बाबा कधी झोपतोय कोणाच माहीत. दिवसभर कीर्तनही सोडत नाही. आम्हालाही स्वाभिमान आहे. बाप वास्तुशांतीचा दिवस आहे. एक कल्पना करा. आणि वास्तुशांतीच्या दिवशी सगळे पाहुणे रावणे येऊ लागले. बाप 70 वर्षाचा आणि मुलगा 45 वर्षाचा. दोघंही बापलेका आलेल्या पाहुण्याचं स्वागत करतात. जेवून जा बरं का, जेवून जा बरं का, सगळे जेवण केल्याशिवाय जाऊ नका बरं का, वगैरे वगैरे. सगळे पाहुणे रावळे जेवढं करू गेले. शेवटी सायंकाळच्या वेळेला एक पांढरी कार आली. आता कोण आलंय बा म्हणून बापाचं मुलाचं लक्ष गेलं. तर ड्रायव्हर उतरला मंगलदासजी. मागचं दार उघडलं, आतल्या व्यक्तीला हात दिला आणि बाहेर घेतलं. तर 98 वर्ष वयाचे मारवाडी समाजाचे सेठजी, पातळ नेहरू शद्रा, पातळ धोत्र, टोपी काळी, हातात काठी, गांधीजी सारखी ऐनक, लटलट कापतच म्हातारे शेठजी उतरले. आणि जेव्हा लक्षात आलं घर मालकाच्या 70 वर्षाचा बाप पळत गेला आणि दंडवत घातला सेठजीला. सेठजी तुम्ही त्रास घ्यावा अशी अजिबात इच्छा नव्हती. फक्त पत्रिका घरी नेऊन दिली होती, पण तुम्ही आला. सेठजी म्हणाले, बाबा पत्रिका मिळाल्यापासून मला दम निघेना. कधी जातो आणि कधी नाही झालं होतं. आणि हे सगळे वैभव पाहिलं ना सेठजीनं, शेठजीच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे केवढं मिळवलं रे, माझ्या संपत्तीला लाजवील एवढं वैभव मिळवलं. तुझा भूतकाळ मला माहिती आहे. 35 वर्षे माझ्या उसात तारे धरले रे. अरे इमानदार, तुझ्यासारखा इमानदार गडी पुन्हा मिळाला नाही. माझा सुतईचा सडा चोरीला गेला नाही. घर मालक रडू लागला. तुमच्या आईची आठवण येते शेठजी. तुम्ही शेतात फिरायला आले की म्हातारी आई तुमची म्हणायची, ते गरीबाचं पोर दिवसभर काम करतंय, गारठ्याचे दिवस, तुझं जुनं धोत्र घेऊन जा, एखादी गोधडी घेऊन जा, त्यासाठी भाकरी घेऊन जा. खूप जीव लावला तुमच्या आईनं मला. अरे ते झालं, पण तू केवढं मिळवलं. माझं काही नाही सेठजी, मी अशिक्षित, पण मी मुलाला शिकवलं. तो पदवीधर झाला, उद्योगी निघाला, आणि त्यानं हे सगळे वैभव मिळवलं नाही तर मी जन्मभर दारे धरले असते. मंगलदासजी एवढ्यात मुलगा आला. माझा अन्नदाता आहे हा सेठजी, याच्या भाकरीवर जगलो. 40 वर्षे यांच्या शेतात काम केलं. पाया पड बाळा. मुलानं दंडवत घातला. सेठजी लटलट कापत त्याच्या पाठीहून हात फिरवून म्हणाले, बाळा तुझ्या बापाचा काळ बघितला रे. दिवस दिवस उपवासी राहायचा बिचारा, पण सुतईचा सडा चोरला नाही. आणि तू केवढं मिळवलं. तेव्हा मुलाचे डोळे भरून आले. माझं काही नाही सेठजी, माझं काही नाही, माझं निमित्त आहे. ही सगळी माझ्या बापाची पुण्याई आहे. पुन्हा एकदा सांगतो, जेव्हा बापाला विचारलं तर बाप म्हणतो, माझं काही नाही, जन्मभर दारे धरले असते उसात, माझ्या लेकराची कर्तबगारी आहे. लेकराला सेठजीनं विचारलं तर लेकरू रडून म्हणतं, माझं काही नाही सेठजी, हे सगळे दिसतंय, हे माझ्या बापाची पुण्याई आहे. वाढवी महत्व वडिलाचे, वाढवी महत्व वडिलाचे.
की हो